राज्यामध्ये सत्ता स्थापनेपासूनच महायुतीत आलबेल नाही हे वारंवार घडणाऱ्या घडामोडींवरून दिसून येत आहे। त्यातच आता महायुतीत मिठाचा खडा ठरेल अशी आणखी एक माहिती समोर आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी आता भाजपने सुरू केल्याची माहिती आहे। भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाच्या फेऱ्यानंतर स्वबळाचा नारा दिला जातोय का असा सवाल उपस्थित झालाय। दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र अजूनही महायुतीने एकत्र निवडणुका लढवाव्यात यावर ठाम आहेत असं समजतंय। त्यामुळे महायुतीत महापालिका निवडणुकांबाबत संभ्रम आहे का असा सवाल उपस्थित होतो। गेल्या काही दिवसांमध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्या कथित कोल्ड वॉरची किनार या स्वबळाच्या चाचपणीला आहे का असाही सवाल या निमित्ताने समोर येतो। या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, विखे पाटील आणि त्यासोबतच सुनील तटकरे नेमकं काय म्हणतात, या तिघांनी काय भूमिका मांडली आहे बघूया। भारतीय जनता पार्टी 100% महायुतीच्याच बाजूने आम्ही जातो आहे, पण काही ठिकाणी स्थानिक लेवलला ह्या निवडणुका असल्यामुळं स्थानिक युनिटचाही विचार करू। शिवसेनेचं स्थानिक युनिट आहे, राष्ट्रवादीचं स्थानिक युनिट आहे, भाजपाचं युनिट आहे। शेवटी निवडणुका यांना लढायच्या स्थानिक युनिटला, त्यामुळे काही निर्णय त्यांच्याही मताने ऐकावे लागतील। आता यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपण महायुती म्हणून लढणार आहोत, हे स्वतः आमचे नेते माननीय देवेंद्रजी जाहीर केले आहे। महापालिका न्याय किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील तर जिल्हा परिषद पंचायत समिती न्याय या संदर्भातला निर्णय महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं हा निर्णय त्यावेळेला होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।